मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे, त्या सरोवरातील पाणी हे दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे तेथील काठावरील 15 मंदिरे मध्ययुगीन काळातील त्यातली 9 मंदिरे आता जवळपास पाण्यात बुडालेली आहेत. आता हे सगळं का घडतंय, कशामुळे घडतंय याची दखल ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुद्धा घेतलेली आहे आणि लोणार सरोवराच्या वाढत्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या खंडपीठाने विभागीय आयुक्त नागपूर महसुली प्रादेशिक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समितीची स्थापना केलेली आहे. आता या समितीच्या रचनेबद्दल आपण नंतर बघूया. आता घडलं काय मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता लोणारचं जे सरोवर आहे ते फार जुनं सरोवर आहे. अंदाजे 50,000 वर्ष आधी उल्कापातामुळे म्हणजे आकाशातून प्रचंड वेगाने आणि फार मोठा आकार असलेली, वजन असलेली उल्का ह्या लोणार परिसरात जमिनीवर आदळून निर्माण झालेलं हे सरोवर आहे. आणि या सरोवरामध्ये गेल्या पावसाळ्यापासून सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे आणि या वाढत्या जलपातळीमुळे परिसरातील जी मंदिरं आहेत मध्ययुगीन काळातील, ज्याच्याबद्दल मी आत्ताच बोललो, ती पाण्याखाली गेलेली आहेत. आता रामसर पाणथळ जी स्थानं आहेत जगातील, त्या जगातील स्थानांच्या यादीत आपल्या लोणार सरोवराचा समावेश होतो. आता या सरोवरातील पाण्याचे गुणधर्म काय आहेत? तर या सरोवरातील पाणी हे तीव्र रासायनिक गुणधर्माचं आहे आणि हे पाणी हायली सलाईन आहे. हायली सॅलिनिटी या पाण्यात आढळून येते. प्रचंड खारं असलेलं हे पाणी आहे. स्ट्रॉंगली अल्कलाईन आहे, म्हणजे या पाण्याचा पीएच पातळी, पीएच लेवल ही 11.5 आहे. या खारट पाण्यात मासे जगू शकत नाहीत, परंतु विशिष्ट असे मायक्रोब्स या पाण्यात जगू शकतात. आणि मी सांगितलं की 50,000 वर्ष जुनं असं हे सरोवर असल्यामुळे त्या सरोवराच्या परिसरात एक विशिष्ट असा अधिवास, इकोसिस्टीम निर्माण झालेली आहे. आणि ही इकोसिस्टीम गेले हजारो वर्ष तिथं टिकून आहे, जोपर्यंत तिथल्या पर्यावरणाच्या संरचनेत काही हस्तक्षेपामुळे बदल निर्माण होत झालेला आहे किंवा बदल निर्माण होत आहे. झालं काय, मागच्या पावसाळ्यात या सरोवरामध्ये मासे दिसून आले. आता मी आत्ताच सांगितलं की प्रचंड खाऱ्या पाण्यामध्ये मासे जगू शकत नाहीत. आता तुम्ही म्हणताल की समुद्राचं, महासागरातलं पाणीसुद्धा खारं असतं, परंतु त्या पाण्याच्या तुलनेत हे पाणी प्रमाणाबाहेर असं तीव्र रासायनिक गुणधर्म असलेलं हायली सलाईन आहे. तथापि गेल्या पावसाळ्यात या सरोवरात मासे दिसून आले आणि ती एन्व्हिरॉन्मेंटल इमर्जन्सी असल्यामुळे त्याची तातडीने दखल घ्यावी लागली आणि पाण्याची पातळी निरंतर वाढत होती. आता आपण सांगितलं की या घटनेची, म्हणजे पर्यावरणीय बदलाच्या या घटनेची, ज्याचा थेट परिणाम लोणार सरोवरावर होत होता, म्हणजे तिथल्या आदिवास याला धक्का पोचत होता, त्याची तातडीने सुमोटो दखल नागपूर उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे त्याच्यात घेण्यात आली होती. आता मी आधी सांगितलं की मध्ययुगीन काळातील
15मधील 9 मंदिरं हे जे वॉटर इन्फ्लक्स आहे त्यामुळे बुडत चालली होती आणि कालांतराने पाणी पातळी वाढत वाढत ती काही दिवसांनी संपूर्णतः त्या पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. नोव्हेंबर 2025मध्ये कमळजा मातेचं जे मंदिर आहे ते मंदिरसुद्धा पायऱ्यांना पाणी लागून हळूहळू पाणी पातळी वाढून देवीची मूर्तीसुद्धा पाण्याखाली जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. आता काय झालं की तिथले जे वनाधिकारी आहेत, स्टाफर ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं होतं की गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत सतत तिथं पाऊस पडला होता आणि 2025मध्येच नव्हे तर त्याच्या आधी 2 वर्षसुद्धा हाय रेनफॉल असा तिथं झालेला त्यांना आढळून आला होता. आणि त्यामुळे झालं काय की आधी पाऊस पडला नाही, गेले काही वर्ष पाऊस पडतोय आणि ह्या सगळ्या म्हणजे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचं जे भूजलाचा अभ्यास असेल, हायड्रोलॉजिस्ट जे आहेत त्यांचा भूगर्भातील जलधरं ज्याला आपण ॲक्विफर म्हणतो, भूजलातील फटी, डाईक्स यांचा अभ्यास करणारे जे हायड्रोलॉजिस्ट असतात त्याच्यामधीलच एक अशोक तेजनकर यांनी नमूद केलं की लोणार सरोवर परिसरातील पाण्याची पातळी ही त्या गेल्या 3 वर्षातील रेनफॉल 2025मधील रेनफॉल ह्यामुळे जवळपास 20 फूट वाढलेली आहे. आणि हे सगळं कशामुळं झालं या सगळ्यांचा अभ्यास करत असताना तेजनकर साहेबांच्या लक्षात असं आलं की हा जो लोणार सरोवराचा परिसर आहे किंवा लोणार गाव आहे, त्याच्या आजूबाजूची गावं आहेत, तिथं पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यामुळे लोकांनी अतिखोल अशा बोरवेल आणि विहिरी घेण्याचा धडाका गेले काही वर्ष लावला होता. 600 फूट जा, 500 फूट जा, 700 फूट जा, 800 फूट जा, 1000 फूट जा. त्यामुळे झालं काय की तिथला जो बसाल्ट रॉक लेयर जो आहे, बसाल्ट खडकाचा जो स्तर आहे तो पंक्चर झाला. आता आपण म्हणतो माझी सायकल पंक्चर झाली, माझी दुचाकी पंक्चर झाली, कारचा जो चाक आहे ते चाक पंक्चर झालं. म्हणजे काय तर त्याला भोग पडला आणि त्याच्यातून हवा निघून गेली. अशा पद्धतीने हा बसाल्ट खडकाचा जो एक स्तर होता तो पंक्चर झाला. म्हणजे अनेक त्याला भोगं पडली त्या विहिरींमुळे आणि त्या अतिखोल घेण्यात आलेल्या बोर वेलमुळे किंवा बोर जे खणतात त्या खणण्यामुळे. आणि झालं काय, ह्याच्यामधून लोकांनी जे अत्यंत खोलीवर असणारे जलधर आहेत त्या जलधराला स्पर्श केला आणि त्या जलधरामधून ॲक्विफरमधून पाणी उपसायला सुरुवात केली. आता ते ॲक्विफर कधी तयार झाले तिथपर्यंत पावसाचं मुरलेलं पाणी भूजलातील जे फटी आहेत किंवा भूस्तराची जी रचना आहे त्या रचनेतून पाझरून तिथपर्यंत पोचलं असेल आणि ते जमिनीच्या पोटात साठून राहिलं असेल. तर त्या ॲक्विफरला पिअर्सिंग केल्यामुळे म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला छेदन करून पाणी उपसा केल्यामुळे अनेक बोरवेलने विहिरींनी ते पाणी उपसा केलं आणि त्याच्यामुळे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम निर्माण झाली आणि ती ॲक्टिवेट झाली, म्हणजे ती कृतिशील झाली. आणि त्यामुळे टनेलिंग आणि फनेलिंग या दोन्ही कृती झाल्यामुळे त्याच्यामध्ये भूजलाचा नवीन शिरकाव झाला आणि ह्या सगळ्या ग्राउंड वॉटर ड्रेनेज सिस्टीममुळे ग्राउंड वॉटर फनेलिंग निर्माण झाल्यामुळे तसेच पावसाचं प्रचंड पाणी जमिनीत मुरल्यामुळे लोणार सरोवरामध्ये
भूजलाचा शिरकाव झाला आणि तिथे मूळ पाणी पातळी ही वाढू लागली. लोणार सरोवरात स्वच्छ पाण्याचे 2च झरे होते आधी, परंतु आता आजूबाजूच्या परिसरातील ड्रेनेज सिस्टीम म्हणजे भूजलातील ड्रेनेज सिस्टीम पाणी इथून तिथे वाहणे हे कृतिशील झाल्यामुळे तेथे रामगया आणि पपरेश्वर हे 2 नवीन झरे निर्माण झाले आणि त्याच्यातून पाणी किती येते तुम्हाला माहिती आहे? 10 हॉर्स पॉवरचा पंप चालतो. ज्या शक्तीवर चालतो त्या 10 हॉर्स पॉवरच्या पंपामधून जेवढं पाणी दर सेकंदाला दर मिनिटाला बाहेर पडेल तेवढं पाणी ह्या लोणार सरोवरामध्ये यायला सुरुवात झाली. आणि लोणार सरोवराच्या अति खारट पाण्यामुळे हे पाणी भूजलाचं मिसळायला लागलं आणि त्यामुळे अति खारट पाणी हे डायल्यूट झालं. डायल्यूट झाल्यामुळे त्याच्यातील खारटपणा हा मवाळ व्हायला लागला, खारटपणा कमी व्हायला लागला आणि जो pH कधी 11.5 होता तो थेट 8.5 वर आला. आणि मी सुरुवातीला सांगितलं की तिथं गेल्या वर्षी पाण्यामध्ये मासे आढळून आले. त्याचं कारण हे आहे, त्याचा खारटपणा कमी झाला. तथापि मूळ अति खारटपणामुळे तिथे निर्माण झालेला फ्लोरा आणि फाउना मायक्रो ऑर्गॅनिझम्स यावर परिणाम झाला. गेले 500 शतकं म्हणजे 50,000 वर्ष तिथं जो बायोडायव्हर्सिटी किंवा बायोकल्चर किंवा अधिवास इकोसिस्टम निर्माण झाली होती त्याला धक्के बसायला सुरुवात झाली. आता परिस्थिती अशी आहे की काठावरील सांगितलं की 15 मधली 9 मध्ययुगीन मंदिरं पाण्याखाली जात आहेत. लोणार सरोवर हे भरून वाहतंय, परंतु लोणार गावामध्ये पाण्याची टंचाई आहे. तिथले पाण्याचे स्रोत कोरडे पडलेले आहेत आणि तिथले जे हायड्रोलॉजिस्ट आहेत अशोक मेजनकर साहेब त्यांनी काय म्हणलं आहे की लोणार सरोवर पाण्याने भरून वाहतोय, लोणार गावामध्ये पाणी टंचाई आहे. त्यामुळे लोणार गावातील जे बेडरॉक लेवल आहे म्हणजे खडकांची जी खडकांचा जो स्तर आहे त्याची जी पातळी आहे त्या पातळीला आपण स्पर्श करायला हवा आणि ती पातळी इंटरसेप्ट करून आपण त्याच्या खालील असणाऱ्या ॲक्विफर म्हणजे जलधर आणि ग्राउंड वॉटर ड्रेनेज सिस्टीम जी निर्माण झाली नैसर्गिकपणे निर्माण झाली. मी सांगितलं की अतिखोल जाऊन विंधन विहिरी खणल्या त्यामुळे जी कृत्रिमरित्या निर्माण झाली तिथं जे पाणी आहे ते वर खेचायला हवं आणि लोणार गावाची तहान भागवायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. तथापि ही प्रक्रिया करणं हे सर्वस्वी राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या हातात आहे. ह्याच्यामुळे 2 फायदे होणार आहेत की ती ड्रेनेज सिस्टीम जी ॲक्टिवेट झाली आहे त्याच्यातलं पाणी लोणार गावासाठी किंवा इतर गावांसाठी खेचून काढलं तर त्या गावांची तहान भागवता येईल, कृषी क्षेत्राला ते पाणी देता येईल आणि तिकडं ते पाणी वळवल्यामुळे लोणार सरोवरात जे पाणी जातंय आणि तिथली जी अति खारटपणाची जी संरचना आहे त्याला बाधित करून डायल्यूट करतोय ते रोखलं जाईल. म्हणजे पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना भूजल खेचून ते पाणी पुरवायचं आणि ते पाणी लोणार सरोवरात जाण्यापासून रोखायचं असे 2 हे फायदे आहेत. परंतु मी सांगितलं की ह्याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन, वन विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, पर्यावरण विभाग, महसूल विभाग, जलसंपदा विभाग आणि पाणीपुरवठा विभाग या सगळ्या लोकांचं सहभाग त्याच्यात असणार आहे आणि या सहभागाविना हे पुढचं काम होऊ शकणार नाही. आता त्या परिसरात
सिटी बोराव कॉलेज जिओग्राफी विभागाचे जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत अतुल जेते, त्यांनी असं त्यांच्या अभ्यासात नमूद केलं आहे की लोणार सरोवर निर्माण झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात ज्या डेब्रीज येऊन पडल्या किंवा निर्माण झाल्या 50,000 वर्षांपूर्वी, त्याचं जे इजेक्टा ब्लँकेट आहे त्या डेब्रिजला धोका पोहोचलेला आहे. कशामुळे त्या डेब्रिजला धोका पोहोचलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रकल्पांना किंवा या सगळ्या कामाला आपल्याला अडथळा निर्माण होत आहे. आणि ह्या लोणार जे गाव आहे ते गाव कशावर वसलेलं आहे, तर जे हे इजेक्टा ब्लँकेट आहे, डेब्रिज फील्ड क्रिएट झाल्यामुळे त्यावर हे लोणार सरोवर, लोणार गाव वसलेलं आहे. म्हणजे लोणार गावाचा 40% भाग. आणि ते असं नमूद करतात की अमेरिकेमध्ये जे बॅरिंगर क्रिएटर आहे ते अत्यंत निष्णातपणे काळजी घेऊन जपलेलं आहे. तथापि आपण लोणार सरोवराच्या परिसरात शेती करतो, त्याच्यानंतर तिथे रस्ते उभारण्यात आलेले आहेत, त्याच्यानंतर तिथे विकासाच्या काही पाऊलखुणा दिसून येत आहेत. त्यामुळे तिथल्या इकोसिस्टीमला धक्का लागलेला आहे, तो टाळायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण लोणार सरोवराला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळावं म्हणून प्रयत्न करत आहोत, परंतु तिथलं मूळ जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असतं ते तिथे अद्याप उपलब्ध नाही असं संशोधकांचं म्हणणं आहे. आता ह्या सगळ्या परिसरामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की थेट उच्च न्यायालयाने ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि उच्च न्यायालयाने जी कमिटी स्थापित केलेली आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं की विभागीय आयुक्त नागपूर महसुली विभाग हे त्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर बुलढाण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते त्याचे पदसिद्ध सचिव आहेत. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय कॉलेज जे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याचे स्थानिक विभाग प्रमुख, स्थापत्य विभाग प्रमुख हे त्याचे प्राध्यापक हे त्या समितीत आहेत. GHDA भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे मुख्य अभियंतासुद्धा त्याचे सदस्य आहेत आणि बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारीसुद्धा त्या समितीत आहेत आणि परिसरातील वन संरक्षणसुद्धा त्या समितीत आहेत. त्यामुळे लोणार सरोवराची पाणी पातळी वाढत आहे आणि लोणार सरोवराच्या जो पुरातन 50,000 वर्षापूर्वीचा वारसा आहे त्याला धोका निर्माण झालेला आहे. हे जागतिक आश्चर्यकारक असं लोणार सरोवर आहे, ते जपायला हवं असं माझं म्हणणं आहे. ह्या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेत आहे. आजचा व्हिडिओ हा मोठा झालेला आहे, परंतु तो करणं, समूळ माहिती देणं, सर्व माहिती देणं आवश्यक होतं. म्हणून हा विषय मी सावकाश आणि अभ्यास करून तुमच्यापुढे सादर केलेला आहे. माझे व्हिडिओ असेच वेगळ्या वाटेवरचे असतात, माझे रीलसुद्धा असेच वेगळं काही अभ्यासपूर्ण सांगणारे असतात. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये अभिप्राय देऊन तुमची मतांतरे व्यक्त करून सांगायला विसरू नका. माझा अनवट वाट हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला यूट्यूबवर भेटू शकतो, मी तुम्हाला रीलमध्ये भेटू शकतो, मी तुम्हाला इंस्टाग्राममध्ये सुद्धा भेटू शकतो. जिथं कुठं भेटेल तिथं वेगळं पण तुम्हाला अनुभवायला मिळेल. माझ्या चॅनलचंच नाव अनवट वाट असं आहे, ऑफ बीट ज्याला आपण असं म्हणतो. या नोटवर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.